हे गोव्यामधलं असं एक ठिकाण आहे ज्यावेळी इकडे 70 रुपयाला फिश थाळी मिळायची त्यावेळीपासून माझं इथे जाणं आहे. तर मला वाटलं तुम्हाला ही थाळीची जागा तर दाखवलीच पाहिजे. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो फिश हाऊस, जे की कलंगूटमध्ये आहे. तर तुम्ही गोव्याला कधी गेलात तर कलंगूट किंवा बागाला राहत असाल ना, तर फिश हाऊसला एक तरी व्हिजिट तुमचा बनलाच पाहिजे. अगदी गोव्यातल्या घरोघरी जसं जेवण बनवलं जातं तसंच अगदी तुम्हाला डिट्टो तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्ही पूर्ण घायल होणार आहात, घायल. जेवणाचा एक कण आणि कण बघून आणि इकडच्या फिश करीचं तर काय सांगू, आहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूड डिकोवर. तर काय आहे, खाता आहे ना तर खायलाच पाहिजे. तर आज माझा गोव्यातला 11वा दिवस आहे आणि आपला जो आहे पार्ट 5 येतो आहे व्लॉगचा ठिकाणाचा. आता ह्या ठिकाणी जे आलं ना, म्हणजे माझ्या प्रत्येक गोवा ट्रिपमध्ये मला इथे हे येणं होतंच, कारण इकडचे जो ओनर आहे श्री गणेश परब, तर त्याच्या इकडे मी 2019-20ला आलेलो पहिल्यांदा. आणि इकडे फिश करतो मी फॅन झालं, त्याच्यामुळे मी विचार केला की कुठे गेलं याचं नाव आहे बघा, इथं फिश हाऊस म्हणून आहे. तर इकडे जे तुम्हाला उत्तम दर्जाचं म्हणजे नंतर गोव्यामध्ये भरपूर ठिकाणी, जसं मी निओपॉलियन पिझ्झा खायला लुनासमध्ये जातो, त्यानंतर पण मागच्या पार्टमध्ये गेलो तर तिकडचं काय बांगडा कटलेट कुठे मिळणार नाही. तसं इथे आल्यावर इथले जे तुम्हाला बटर गार्लिक प्रॉन्स आहे ना, पूर्ण गोव्यामध्ये कुठे मिळणार नाही आणि स्वस्त दरात आहेत, कारण नॉर्मल साधं खानावळ रेस्टॉरंट आहे, जास्त महागडं पण नाही आहे. तर मग आणि कलंगूटमध्ये जर नॉर्थ गोव्यामध्ये तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सला दिसलं, आणि ते 2 आउटलेट आहे त्यांचे काहीतरी, एक कलंगूटच्या मेन मार्केट साईडला आणि हे आता जरा आउटस्कट्सला, मतलब मला मार्केटचं नाव नाही इकडे आहे. तर आपण तुम्हाला इंटिरियर दाखवतो आणि तिकडे ना त्याला किचनमध्ये जातो, कारण आपल्या ओळखीचंच झालं आहे. जेवण इथे भारी, त्यांना किचनचं बोललं जरा द्या, तर तेही शूट करायला मिळेलच. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की आतमध्ये जेवण बिवण कसं आहे. या तर इथे तुम्ही बाहेर देखील बसू शकता जेवायला. त्यानंतर आतमध्ये बघा साईबाबा. तर इकडे जर किचनमध्ये आलं तर किचनमध्ये फिश फ्राय होतं आहे. ठीक आहे, कोणचा आहे घेऊ? मसाला फ्राय. ओके, हा मसाला फ्राय पापलेट आहे. त्यानंतर रवा फ्रायमध्ये पापलेट आहे. हा वाला जो चोणक आहे ना, चोणक आहे ते. तर इथे जे तिथे सोलकढी रेडी आहे, त्याच्यानंतर ही फुटी कढी ना, ही फुटी कढी आहे. त्यानंतर भेंड्याची भाजी, जवळा, तिसऱ्या. तर किचनमध्ये आलो ना, इकडे भरपूर थाळी रेडी आहेत. तरी बघा ही कोणती आहे, ही क्रॅब थाळी आहेत. त्याच्यानंतर या साईडला जे, अरे बापरे, किंगफिश मोठा पीस आहे, तर ही पण वाटतं क्रॅब थाळीच आहे. तर इकडे जे ती चोणक थाळी आहे, ही जी आहे आपली चोणक थाळी आहे. चोणक थाळीमध्ये तुम्हाला सोलकढी येते, त्यानंतर माझ्या पायनॅपल शीर आहे, भेंडीची भाजी, नंतर जवला, त्याच्यानंतर तिसऱ्या आणि गोवन फिश करी जी माझी सर्वात फेवरेट आहे. नंतर खेकडा येतो, मसाला भात आणि हा चोणक मासा. आपले जे जेवण आलेलं आहे, आपण जे थाळी मागवलेली ती जे चोणक थाळी, तर तुम्हाला चोणक थाळीमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सोलकढीपासून ते खेकडा भरपूर गोष्टी आहेत. तर इकडे तर तुम्ही गोव्याला आला तुम्हाला चपाती आणि भाकरी तुम्हाला थाळीमध्ये नाही मिळत कोणत्या, कारण गोव्यामध्ये भात पिकवला होतो. पण इकडे तुम्हाला चपाती मिळते, कारण मी ह्याच्या आधी 2 दिवस आधी घरी मी बटर पनीर मसाला आणि चपाती ह्या 2 गोष्टी मागवलेल्या. तर इकडे तर ना हे रेस्टॉरंटला मी सारखा विजिट करतो, कारण इकडची फिश करी मला जाम आवडते. ही बघा फिश करी बघूनच फुल टेम्पटिंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युली प्रॉन्स येतात. थोडा राईस काढून घेऊ, थोडा राईस घेतला, त्यानंतर त्याच्यावर आपली आवडती फिश करी. हा 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 हा, म्हणजे ना फिश करीचं त्याचं जे मसाला जे टाकतात ना, त्याच्यात सुगंधानेच मी अर्धा येडा होतो. तर सगळं घेतलं. हा जो चोणक मासा आहे, तर चोणक मासा जो तो कम्प्लीट सुरमईसारखा लागतो. तुम्ही सुरमई खाल्ली असेल तर सुरमई खाल्लीच असेल, आपले व्हिडिओ बघतायत तर, कारण सुरमई ही आपली सगळीकडे मिळते. तर हा या टेस्टचा मी येडा आहे, कारण मुंबईला कुठेच मिळत नाही सेम टेस्ट. भरपूर रेस्टॉरंट उघडलेत, आम्ही गोवन फूड सर्व करतो, पण सगळीकडे 19-20चा फरक आहे. त्यानंतर थाळीमध्ये त्यांनी आपल्याला तिसरा देखील दिला आहे.
जे तिसऱ्या द्या दुसऱ्या द्या, मी इथे वेडा यांच्या फिश करीसाठीच आणि बटर गार्लिक प्रॉन्ससाठी. त्याच्यानंतर आपण क्रॅब शाकुती मागवलेत. हे बघा, ही आहे क्रॅब शाकुती. तर याच्यात बघा याचे एक खेकडे आहेत, जे तुम्हाला थाळीमध्ये जो क्रॅब आलेला ना तीच क्रॅबची शाकुती आहे. हे बघा आबा डेंगा इथे. त्याच्यानंतर आपल्या मधल्या भागाला काय दिला बोलतो मला आठवत नाही, पण मेन म्हणजे ना यांचा मसाला नाही शाकुतीचा डायरेक्ट म्हणजे ज्यातलं मांस खायची पण गरज नाही. ॲक्च्युली जेव्हा पण मी बाहेर खायला होतं ना, माझी आई सगळं आतलं मांस खाऊन घेते आणि मसाला सगळं साईडने सगळं चपाती बरोबर मीच खातो. तर हे क्रॅब आहे ना असेच तुटतात, कारण आता जेवढे मोठे क्रॅब नव्हते. एकदम भारी टेस्ट. हा लोकल गोवन प्रकार आहे क्रॅब शाकुती. आपण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, त्यांचं जरा वेगळं होतं. ते साधी गोष्ट आहे, प्रायसिंगमध्ये पण फरक असतो, कारण जर तुम्ही मोठ्या ठिकाणी खाल्लं तुम्हाला प्रायसिंग पण मोठी असते आणि मासा मोठा मिळतो. हे आपलं मध्यमवर्गीय सर्वजण खाऊ शकतो असं ठिकाण आहे जिथे मला घेऊन आलं. तर क्रॅब तर शाकुती खाण मी मोस्टली नाही खाणार, त्याच्यासाठी त्याच्यावरती आपल्याला इथे बियर. तर ह्याच्यानंतर हे सगळे 3 आयटम नंतर प्रॉन बटर घेऊन मी स्वतः सुखासाठी मागवलेले तुम्हाला दाखवायसाठी. आणि हे तर मी त्यांना विचारलं की अजून काय वेगळा करू शकतो. चोणक थाळी तर मी खातोच, कारण फिश करीसाठी इकडे पागल आहे मी. आणि क्रॅब शाकुती एक नवीन आयटम होता. त्याच्यानंतर एक भारी आयटम मागवला आहे, तो हा आहे फिश बिर्याणी. तर तुम्ही बघितलं असेल की त्याच्यात आपण सुरमई पण होती त्याच्यामध्ये. ते बघा सुरमईचा पीस बघा. तर सुरमईचा पीस डायरेक्ट इथून काढून घ्यायचा मस्त. गरम आहे, काटांचं टेन्शन आहे. बिर्याणी खायची राहिली ॲक्च्युली. तर बिर्याणीचे मजबूत मसाले टाकलेत, वरती भाजलेला कांदा आहे. बिर्याणी कमी आणि असं भातांचं मिक्सर बोलतो ना ग्रेव्हीवाला राईस तसं बनवलं आहे. सुरमईने छान लागेल वरती. म्हणजे इकडे आलात ना तर आधी मला फक्त मी बटर कढी प्रॉन्ससाठी यायचं, नंतर फिश कढीसाठी यायचं. आता मी ह्या सुरमई बिर्याणीसाठी तर नक्की येणार, कारण भरपूर मासे मिळतात. तुम्हाला सुरमई आहे, त्यानंतर प्रॉन्समध्ये बिर्याणी मिळेल, चिकनची मिळेल, चोणक माशाची पण आहे. तर इकडे आलात तर बिअरची पण सोय आहे. इथे विस्की रम सगळं 50 रुपयापासून स्टार्ट होतं. हे मार्च महिन्यामध्ये 2024च्या. तुम्ही कधी याचा रेट मला माहीत नाही. आतापर्यंत व्हिडिओ बघत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक केलं असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आधीच्या व्हिडिओला तसंच भरघोस प्रतिसाद द्या, नवीन व्हिडिओलाही भरघोस प्रतिसाद द्या. तुम्ही पुढच्या व्हिडिओ नक्की व्हिडिओ. तोपर्यंत लव फूड, हेट फूड, डोंट वेस्ट फूड. चला बाय, जय शिवराय.